जय मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो बघा, मुंबईचे लेखी पेपरचे डेट डिक्लेअर झालेले आहेत। इतके दिवस मुंबईचं काही इलेक्शन असू द्या किंवा इतर गोष्टीमुळे मुंबईचा पेपर पुढे ढकलण्यात आला होता, परंतु आता नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि 11 आणि 12 तारखेला असे 2 दिवस हे मुंबई पोलीसचे पेपर चालणार आहेत। तर 11 तारखेला तुमचे चालक आणि कारागृहाचे पेपर आहेत आणि 12 तारखेला हे कॉन्स्टेबलचे पेपर आहेत। तर सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आणि जात सांगू इच्छितो की यश अपयश मित्रांनो येत राहतं। तर 11-12 तारखेला व्यवस्थित पेपर द्या। आता बघा, हजारोनी मुलं तिथं आहेत आणि व्यवस्थित यश अपयश येत राहतं मित्रांनो। तर व्यवस्थित पेपर द्या, काही चुकीचा निर्णय घेऊ नका भविष्यामध्ये जर पेपर चांगला गेला नाही गेला। कारण आपल्या एक महाराष्ट्रामध्ये नागपूर येथे एक घटना घडलेली आहे। ती म्हणजे बघा, त्याच्या आई वडिलांनी त्याला इंजिनिअरिंगला टाकलं, परंतु इंजिनिअरिंगला गेल्यानंतर बराच वेळ त्याला अपयश गेलं। मग अपयश आल्यामुळे आई वडिलांनी त्याला सांगितलं की बाबा तू आता शेती कर, परंतु शेती करण्यास त्याला आवडत नव्हतं आणि त्या रागातूनच आई मला असं टॉर्चर करायला, बाबा मला असं टॉर्चर करायचं म्हणून त्याने शिक्षिके आई आणि वडिलांचा निर्गुणपणे हत्या दोघांची केलेली आहे। तर असं कोणतंही टोकाचं पाऊल करू नका की आपल्या घरच्यांना त्यापासून नुकसान होईल, त्याच्यापासून हानी होईल। अशा प्रकारे बघा, यश अपयश येत राहतं, एवढं तुम्ही लक्षात ठेवा। आपण त्याच्या परत बी प्लॅन करू शकतो, परंतु जीवन एकदा गेलं की व्यर्थ आहे। त्यासाठी सांगतो बघा, व्यवस्थित पेपर द्या, व्यवस्थित करा। तर दुसरी बातमी बघा आता नेमकी काय आहे, तर आपल्या भारतामध्ये बघा अतिशय क्रूरपणे लोक वागत आहेत। कारण बघा, अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या प्रकारे एक पत्रकार आहे, त्याचं नाव मुकेश नाव आहे, हा तुम्ही फोटो बघू शकता। तर त्यांनी एक जे काही ठेकेदार आहे, म्हणजे जे काही शासनाची कामं असतात, टाकी बांधणे, रोड बांधणे किंवा स्कूल बांधणे, अशा मोठ्या ठेकेदाराचा 120 कोटीचा घोटाळा त्यांनी बाहेर काढला होता त्या पत्रकाराने। तर त्या पत्रकाराला त्यांनी उचलून ह्या सेफ्टी टँकमध्ये त्याचा निर्गुणपणे हत्या करून त्याला कुऱ्हाडीने मारून त्या सेफ्टी टँकमध्ये गाडून वरनं स्लॅब भरला, म्हणजेच पूर्ण वाळू सिमेंटने पूर्ण पॅक करून त्यात घातलं। परंतु 1-2 दिवस गेल्यानंतर त्या पोलिसांनी त्या जी काही हत्या झाली त्याची तपास लावला, त्यांना बाहेर काढलं। तर अशा प्रकारे बघा, जे काही आपल्या बीडमध्ये झालं की जे काही वाल्मिक कराड त्यांचं नाव आलेलं आहे आणि जे काही 6 आरोपी आहेत, तर जे काही संतोष देशमुख आहेत त्यांनी सुद्धा जनतेच्या हितासाठीच ते झगडत होते आतापर्यंत बघितलं। आणि असेच लोक राजकीय लोकांना धरून, ही जे काही लोक आहेत खंडणीखोर, तर ते धरून राजकीय लोक जे एकमेकांसोबत संबंध असतात, तर अशाच प्रकारे ह्या सुद्धा ठेकेदाराचे संबंध राजकीय लोकांबरोबर आहेत। तर त्यांनी 120 कोटीचा घोटाळा बाहेर काढल्यामुळे त्या पत्रकाराला अशी निर्गुणपणे मारलेला आहे। तर त्यांनी बघा, इतका भारी पत्रकार होता, तर त्याचे नक्षलवाद्यांचं नाव जरी घेतलं तरी लोकांचे अंग थरथर कापते मित्रांनो। परंतु एक कोबरा कमांडो जे काही सीआरपीचा जवान होता, तो त्यांच्यावरती हल्ला करण्यासाठी जे काही ऑपरेशन राबवण्यात आलं होतं, त्यावेळेस एक सीआरपीचा कोबरा कमांडो ते नक्षल्यांच्या हाती लागला होता आणि त्यानंतरने बरेच सरकारने प्रयत्न केले की आमचा जवान आम्हाला द्या, परंतु नक्षल्यांनी ऐकून घेतलं नाही, त्याला ठार मारण्याच्या नादात होते। परंतु असा एकमेव पत्रकार होते हे मुकेश, की त्यांनी त्या जंगलामध्ये जाऊन आपल्या स्प्लेंडरवरती त्या जवानाला बाहेर काढून आपल्या त्या पत्नीला सपोर्ट केलेला आहे। म्हणजे बघा, पत्रकार लोक इतकी एक इमानदार असतात की ते पूर्ण त्याची कुळमुळं सगळी काढत असतात। तर हे लोकांना आवडत नाही। ह्यातूनच बऱ्याच वेळेस पत्रकारांचे हल्ले होतात, पत्रकारावरती म्हणजे जीव जाईपर्यंत हल्ले होतात। त्याच प्रकारे बघा, असा हा मुकेश या पत्रकारावरती झालेला आहे। तर याच्यावरती बघा, ही जी काही घटना आहे ती छत्तीसगड राज्यातील आहे, बिजापूर। तर असं एकंदरीत ह्या पत्रकारावरती हल्ला झालेला आहे। तर बघा, ही आपली एक आजची एक व्हिडिओ होता। तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा। आपलं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण भविष्यामध्ये आपण विविध प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत।